नमस्कार, मी गायत्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पालक वरण आणि पालकपासून भजी. पालक वरण बनवण्यासाठी मी इथे एक पालकाची पेंडी घेतली आहे आणि यातली मला फक्त अर्धीच पेंडी लागणार आहे. तर अर्ध्या पेंडीची मी पालक भजी करणार आहे. अर्धी वाटी तुरीची डाळ, 2 लाल टोमॅटो, 7-8 हिरव्या मिरच्या. ह्या मिरच्या जास्त तिखट नाहीत म्हणून मी जास्त घेतल्या आहेत. लसूण पाकळ्या 10-12. लसूण आपल्याला फोडणी करताना लागणार आहे. जिरे, मोहरी, लाल मिरची पावडर, सांबर मसाला 1.5 चमचा. तेवढ्या साहित्यात आपल्याला पालक वरण बनवायचं आहे. तर अगोदर आपल्याला पालकची पेंडी चिरून घ्यायची आहे, टोमॅटो चिरून घ्यायचा आहे आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि हे चारही साहित्य मिक्स करून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे कुकरला. टोमॅटो आपल्याला पालकाच्या भाजीमध्ये शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे मोठ्या फोडी आल्या तरी काही हरकत नाही. आता या पालकाच्या भाजीमध्ये चिरलेले 2 टोमॅटो, तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे, मिरची चिरलेली, हे सगळं आपल्याला एकत्र शिजवून घ्यायचं आहे. 3-4 शिट्ट्या घ्यायच्या. आता हे तुरीची डाळ, पालक, टोमॅटो आणि हिरवी मिरची हे चांगलं एकत्र शिजवून घ्यायचं. 3-4 शिट्ट्या घेतल्या म्हणजे व्यवस्थित शिजून जाईल हे. आता ह्याला आपण शिजत घालूया. 1-1.5 ग्लास पाणी याला शिजण्यासाठी घातलं. आता कुकरचं झाकण लावून शिजत घालू. डाळ आणि टोमॅटो, पालक हे सगळं छान शिजलं आहे. आता ह्याला चांगलं पळीने हटवून घेऊया. कढईत 2 चमचे तेल छान गरम झालं आहे. आता जिरी मोहरी घालून घेऊ. लसूण, सांबर मसाला, लाल मिरची पावडर, पालक वरण मला जरा घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी इथं अर्धा ग्लास पाणी घालते. मीठ चवीनुसार. पालकच्या भाजीला जरा मीठ कमी लागतं, त्यामुळे मी इथं थोडंसं मीठ कमी घातलं आहे. लागल्यानंतर वरतून घेता येतं. पालक वरणाला आपल्या छान उकळी आली आहे. आता गॅस बंद करून घेऊ. पालक भजी बनवण्यासाठी इथं मी अर्धी पालकाची जुडी घेतली आहे. यामध्ये छोटी छोटी पानं आहेत. मोठी पानं असतील तर त्याचे 2-2 तुकडे केले तरी चालतील, किंवा तुम्ही चिरून घालत असाल तर घालू शकता. 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. कांदा अर्धी वाटी चिरलेला, मिरची पावडर, ओवा 1 चमचा, जिरे 1 चमचा, सोडा, कुटलेलं लसूण,
म्हणजे जिरे पण आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत. आता पीठ मळून घेऊ. आपल्याला अगोदर पीठ भिजवून घ्यायचं आहे. कांदा, मिरची पावडर, दोन चमचे तांदळाचं पीठ, लसूण जिरे बारीक केलेले, ओवा मी असा हातावरच चोळून त्यामध्ये घातला आहे. चवीपुरतं मीठ, खाण्याचा सोडा अगोदरच घालून नाही ठेवायचा. ज्यावेळेस आपलं तेल गरम करायला ठेवलेलं असतं त्यावेळेस आपण पिठामध्ये सोडा मिक्स करून घ्यायचा आणि लगेच तळायला घ्यायचे. या पिठामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं आहे, कारण तांदळाच्या पिठामुळे कुठलाही पदार्थ असा कडक होतो. त्यामुळे मी इथं तांदळाचं पीठ घातलं आहे. पालकाचे भजे आपले असे नरम नाही पडणार, त्यामुळे कडक होतील. आता पालकाच्या भजीला आपण पीठ थोडंसं पातळ मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं छान भिजलेलं आहे 10-15 मिनिटात. आता याच्यामध्ये सोडा मिक्स करून घेऊ. एका पालकाच्या जोडीमध्ये आपलं पालक वरण आणि पालक भजी हे दोन्हीही झालं आहे. पालक वरण करायला एकदम सोपं आहे आणि कमी साहित्य लागतं आणि खायला पण छान लागतो. रोज रोज वरण भात खाऊन कंटाळा येतो. कधीतरी पालक वरण असं करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. या पालक भजीमध्ये मी पालक बारीक चिरून घातलेला आहे आणि यामध्ये छोटे छोटे पानं असेच पिठामध्ये बुडवून तळून घेतलेले आहेत. हे पण खूप कडक झालं आहे. तुम्हाला जर असे कडक भजी आवडत असतील तर तुम्ही असं एक पान पिठामध्ये बुडवून तळू शकता. पालक वरण आणि भात खूप छान टेस्ट येते याची. मी इथं तूप आणि जिऱ्याची फोडणी दिली आहे भाताला. पालक वरणासोबत भात
अतिशय चांगला लागतो. पण भाकरी आणि चपातीही खाऊ शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि गायत्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.